प्रेरणा मिळते. एकेकाने सांगा. प्रेरणा मिळते. आणखी प्रोत्साहन मिळते. आत्मविश्वास, तुमचा आत्मविश्वास दुपटीने वाढतो. बरोबर. हा, मग जर तुम्ही हा सन्मान जर तुम्हाला सैन्यात गेल्यावर परमवीर चक्राने जर मिळाला तर काय वाटेल रे तुम्हाला? तुम्ही आणखी शूर बनाल. बरोबर. भारतातला हा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे परमवीर चक्र. आणि जर तुम्हाला तुम्ही या 3 फोर्स मध्ये कधी गेलात भविष्यात मोठे झाल्यावर तुम्हाला आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स मध्ये जर तुम्हाला सेवा देण्याची संधी मिळाली तर आणि जर तुम्हाला हा परमवीर चक्र मिळाला तुमच्या साहसाबद्दल धाडसाबद्दल तर ती आपल्या भारतासाठी गौरवाची गोष्ट असणार आहे, अभिमानाची गोष्ट असणार आहे. बघा तुमच्या समोर मी एक पुस्तक आणल्यास पुस्तकाचं नाव आहे आठवणींच्या पाऊलखुणा. हे आहेत शहीद पंकज कचरदास आझाद. एक सैनिक होते. ते कोण होते? सैनिक. त्यांनीही त्यांचे तुम्हाला हे पुस्तक जेव्हा वेळ भेटेल तेव्हा वाचा. पुस्तक खूप छोटं आहे. तुम्हाला मी परमवीर चक्राशी निगडीतच काही त्याच्यातल्या गोष्टी सांगणार आहे पुस्तकातल्या. यांनाही अनेक वेळा मेडल मिळालेले आहेत शूरतेमुळे. त्यांच्या शूरवीर कामामुळे वेगवेगळे त्यांना ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर एक बेस्ट रिक्रूट म्हणून आणि त्यांच्या वेगवेगळ्या कार्यामुळे त्यांना काय मिळालेले आहेत? मेडल मिळालेले आहेत. तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचायचे. ओके. हा चला आता पुढचं घ्यायचं आपल्याला. आपल्या वर्गात परमवीर चक्र आहे ना? बघा सगळ्यांनी निरीक्षण करा त्याचं. दिसतंय सगळ्यांना? वाचा बरं त्याच्यावरच. कोण वाचतंय? आवाज ही वाच एक नंबर. 26 जानेवारी 1950 पासून भारताचे स्वतःचे शौर्य सन्मान प्रसारात आहे. पण ते पूर्वलक्षी पद्धतीने 15 ऑगस्ट 1947 पासून. हे जे 21 परमवीर आहेत ताट उभं राहायचं. ओम ताट. हे जे 21 परमवीर आहेत त्या सगळ्यांना आपण काय करायचंय? सॅल्यूट करायचंय. त्यांच्याविषयी मनामध्ये प्राऊड फील निर्माण करायचंय. आणि त्यांनी आपल्यासाठी प्राणांची पर्वा न करता आपल्या भारत देशासाठी प्राणांची पर्वा न करता अनेक वेळा अनेक शूरवीरांनी काय पत्करलंय? वीर मरण पत्करलेलं आहे. अशा या सगळ्या शूरवीरांना काय सॅल्यूट. काय आहे? सॅल्यूट. पण जय हिंद, जय हिंद, जय भारत, जय भारत. The guys are so highly charged of that they're wanting that some more bunkers should have been there and we would have got the more chance. We had already decided. जिन्होंने भी जो यहाँ पे हमारे भाई लोग शहीद हुए हैं उन्होंने देश के लिए जान दी है और मैं यही करूँगा कि उनके घर वालों को शांति मिले और हमारी तरफ से हमारे इंडियन आर्मी की तरफ से जो भी बन सकता होगा मैं डेफिनेटली डू दैट। हमारे लड़के अपने जोश में थे